सकाळी सकाळी रेडी होत होती, कारण की त्याचं कारण असं की आज मम्मीची शेवटचा दिवस होता शाळेचा सुट्टीचा, त्यामुळे आम्हाला जायचं होतं एका स्पेशल ठिकाणी भेट द्यायला. त्यामुळे मी रेडी होत होती आणि मस्तपैकी ह्या ठिकाणी माझे केस सुकवत असताना मला एक टॉंग केल्यासारखा केस दिसला, म्हणजे टॉंग म्हणजे कर्लिंग सारखा असा केस दिसला आणि मी खूप खुश झाली. आय डोंट नो वाय, पण शेवटी काय सरळच होणार आहेत ते किती उपक्रम केले तरी. त्यानंतर तयार झाल्यानंतर मस्तपैकी माझ्या आईने दारात रांगोळी काढली होती, ती मी तुम्हाला दाखवली आणि मग तिथनं आम्ही निघालो. आणि निघाल्यानंतर मग माझा भाऊ तुम्हाला दिसत असेल अगदी बोर झाला होता यायला, पण आम्ही गेलो कारण की आमचं खूप मनशांतीचं ठिकाण आहे ते. ओम शांती दत्त महाराजांचं हे मंदिर आहे माडसांगवीचं, तिथे आम्ही गेलो होतो. गेट बंद होता पण आम्ही दर्शन करून घेतलं कारण खूप छान दर्शन झालं आणि इतकं शांत मंदिर. आणि त्यात ही जी गाय होती, ही मार्की गाय वाटत होती मला, जरा डेंजर होती जरा. आणि मग तिथे दर्शन वगैरे करून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आपण कडे टाईमच नाही आहे, कारण की मावशीने मला जो भाऊबीजेला टॉप दिला होता भावाकडनं माझ्या, तो मला मोठा झाला होता, त्यामुळे तो चेंज करायला आम्ही गावात गेलो आणि तिकडनं मी डायरेक्ट मावशीकडे गेलो. मावशीकडे गेल्यानंतर आम्ही मोकार गप्पा टप्पा मारले. असा विषय जरा गहन चालू होता, त्यामुळे मी काही तुम्हाला सांगू शकत नाही. त्यानंतर मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी जरा आनंदात विश्राम करायचा विचार केला. तेवढ्यात मंगल आणि पृथ्वीने येताना ही मॅग्नमची पिस्ताशिओ आणली, पण मला थोबड्यात जायच्या आधीच ती पूर्ण वितळून गेली होती आणि मला खाताच आली नाही कारण की ऑलरेडी टेस्टलेस झाली होती. हॅपी बर्थडे करतो. कोणाचा हॅपी बर्थडे? माझ्या. चला हॅपी बर्थडे करायला माझ्या. त्यानंतर सानू येऊन असं आमंत्रण देऊन गेला त्याच्या बड्डेचा, पण त्याचा बड्डे आम्ही इथेच सेलिब्रेट केला कारण की आम्ही सगळ्यात आधी केक आणला होता, त्यामुळे इथे सेलिब्रेट केला, केक वगैरे कट केला. आणि इथे मी झोपायच्या आधी एक स्नॅप व्हिडिओ घेत होती आणि माझ्या भावाचे माकड आळे चालू होते. आणि येस गाईज, त्याचमुळे मी आता व्हिडिओ थांबवत आहे कारण हे संपणार नाही. आणि येस, दॅट इज इट फॉर द डे. बाय बाय.